सर्वात मोठी बातमी लोकसभेतून येते। लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन झाल्याची बातमी मिळते। दोन्ही सभागृहातल्या 142 खासदारांचं निलंबन झालंय। कालही 78 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। सुप्रिया सुळे, शशी थरूर, अमोल कोल्हे हे निलंबित झाल्याची बातमी सध्या मिळते। कार्ती चिदंबरम, डिंपल यादव यांचंही निलंबन झालेलं आहे। लोकसभेचं कामकाज आज 2 पर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील 2 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। सध्याची आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभेतल्या खासदारांवर निलंबनाची कुऱ्हाड आता चालवण्यात आलेली आहे। लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याशी। प्रमोद, सध्याची आत्ताच्या घडीची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय, लोकसभेमध्ये आता खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन झालंय, अमोल कोल्हेंचंही निलंबन झालंय। काय नेमकं कारण आहे समजू शकेल? ज्यावेळेस श्वेता 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस लोकसभेमध्ये घटना घडली होती, लोकसभेमध्ये ज्यावेळेस 2 तरुणांनी उड्या मारल्या होत्या, त्याच्यानंतर विरोधी पक्षांची हीच प्रामुख्याने मागणी राहत होती की गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये येऊन निवेदन द्यावं आणि जी घटना झाली त्या सगळ्या घटनेसंदर्भात प्रमोद, मी आपल्याला थोडंसं थांबू इच्छिते। खासदार अरविंद सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अरविंदजी, आपलं साम टीव्ही मध्ये स्वागत आहे। सध्याच्या आत्ताच्या घडीची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय, लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचं निलंबन झालेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया?